नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. त्यामुळे निफ्टीचे लेवल बघायचे आहेत. त्याच्यासोबत आपल्याला ओआय डाटा देखील बघायचा आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन्हीचे देखील आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओके. आज जर मार्केट बघितलं तर मार्केटनी गॅप डाऊन ओपनिंग दाखवली. फर्स्ट कॅन्डल जर बघितली तर शार्प डाऊन साईड मोमेंटम दाखवला. मार्केटने एका सपोर्ट लेवलवरनं बुलिश मोमेंटम दाखवला आणि लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तिकडे देखील आपण डिस्कशन केलं होतं की मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर थोडीफार प्राइस ॲक्शन बघा. सपोर्टवरती काय मार्केट मोमेंटम दाखवते, प्राइस ॲक्शन काय बनते याच्याकडे लक्ष ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसाचा विचार करू शकता. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर एक डाऊन साईड मोमेंटम नंतर मार्केटने आज रिकव्हरी दाखवलेली आहे. आता उद्या निफ्टी एक्सपायर आहे तर लेवल काय बनतं ते थोडंसं ते समजून घेऊया. निफ्टीच्या सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, प्राइस ॲक्शन काय बनली आहे. ओके. त्याचं थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूया निफ्टीचं. नंतर त्याच्यानंतर बँक निफ्टी आणि सेन्सेक्स शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. कारण की खूप सारे लोक आहेत, मित्र आहेत जे निफ्टीला फोकस करत असतात. निफ्टीचा व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओ सोडून देतात. पुढचा व्हिडिओ पाहत नाही का? तर त्यांना फक्त निफ्टीच ट्रॅक करायचा असतो. तर असं करत जाऊ नका. का? तर निफ्टीमध्ये तुम्ही निफ्टीला फोकस करा, बँक निफ्टीला फोकस करा, सेन्सेक्सला फोकस करा, तुमची मर्जी आहे. परंतु जर तुम्ही मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन शिकायचं ट्राय करत असाल किंवा मार्केटमध्ये प्राइस ॲक्शनवरती जर अभ्यास करत असाल तर व्हिडिओ संपूर्ण जर बघितला तर त्या अभ्यासामध्ये काहीतरी भरच पडेल. ओके. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ संपूर्ण बघायचा प्रयत्न करत जावा. ओके. चला जास्त वेळ घेणार नाही आहे तुमचा. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके. आपण इकडे ओपन केलं आहे. आता लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण काही लेवल डिस्कशन केल्या होत्या, काही एक व्ह्यू डिस्कशन केलं होतं. ही पूर्ण रेंज डिस्कशन केली होती. तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ही पूर्ण रेंज डिस्कशन केली होती. ओके. ही आणि जवळजवळ बघितलं तर 1 महिन्यापासून मार्केट या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करते आणि इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे, इकडे कन्सोलिडेशन आहे. तर आज जरी बघितलं तर मार्केट त्याच लेवलवरती काहीशी एक पुलबॅक घेऊन मार्केटनी छोटी मोठी बुलिश मोमेंटम दाखवत. म्हणजे डिस्कशन काय केलं होतं आपण की बाबा ह्या जी रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट थोडंसं कन्फ्युजनमध्ये आहे. मार्केट थोडंसं या रेंजला फॉलो करते आणि या रेंजमध्ये मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी कमी झालेली आहे. ओके. सो ते आपण डिस्कशन केलं होतं. आय होप तुम्हाला त्या गोष्टी माहीत असतील. तुम्ही काही गोष्टी आहेत तुमच्या लक्षात नसेल राहत त्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवत असाल. आणि ओव्हरऑल चार्ट जरी बघितला आजचा सोमवारचा तर बघा ही आपण प्राइस ॲक्शन डिस्कशन केली होती. ही लेवल डिस्कशन केली होती आपण 26,000ची राऊंड लेवल. डाऊन साईडलाच ओपन झाला, छोटा मोठा पुलबॅक घेतला आणि त्याच्यानंतर काय बुलिश मोमेंटम दाखवला. आता इकडे जर बघितलं तर सपोर्ट हा आपण ही लेवल आपण काय डिस्कशन केली होती, कारण की एक टेक्निकल सपोर्ट होता. जर इकडे तुम्ही चार्ट बघितला तर मल्टिपल सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळत होते. हे रेजिस्टन्स आहेत आणि मार्केट वरती गेले होते, सपोर्टचं काम केलं. तर सपोर्ट फर्स्ट सपोर्ट घेतला तिकडे मार्केटने आणि एक बुलिश मोमेंटम दाखवला. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर कन्सोलिडेशन करत राहिले इकडे. आता ओव्हरऑल जर निफ्टी बघितला तर लेवल टू लेवल आहे. म्हणजे बघा सपोर्ट ब्रेक केला, खाली आला, सेकंड लेवलपर्यंत मोमेंटम फास्ट होता. आता काय होतं की जर ही मोमेंटम इकडनं ओपन होता, इकडनं क्लोजिंग होती, ही मोमेंटम जर बघितली तर जवळजवळ 2660 ते 25,900 म्हणजे 150 पॉईंट इकडे या ओपनिंगमध्येच मार्केटनी कव्हर केले डाऊन साईडचे. मी वारंवार सांगत आलेलो आहे की निफ्टीची जी ॲव्हरेज मोमेंटम असते दिवसाची ती 150 ते 200च्या आसपास असते. आता 150 पॉईंट जर ओपनिंगमध्येच इकडे निफ्टीने दाखवले ते, तर मग काहीशी प्राइस ॲक्शन जर इंट्राडे लो ब्रेक होत असेल तरच आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने. परंतु मार्केटने काय केलं, तिकडनं परत बुलिश मोमेंटम दाखवला आणि ही जी रेंज आपण डिस्कशन केली होती नो ट्रेडिंग झोनची, सेकंड हाफ त्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलेलं आहे. ओके. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या प्राइस ॲक्शन आणि टेक्निकलमध्ये येतात ते. मग डाऊन साईडला असो किंवा हा पुल बॅक असो, हे सगळं टेक्निकलमध्ये येते, प्राइस ॲक्शनमध्ये येतं आणि तुम्ही जर प्राइस ॲक्शन शिकत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, हरकत नाही. वारंवार सांगत असतो की जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असाल तर मार्केट शिकणं हे खूप गरजेचं आहे.
आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला बेसिक नॉलेज येत असेल किंवा बेसिक नॉलेजही नसेल, तर बेसिकपासून सुरुवात करा आणि स्टेप बाय स्टेप मार्केटला बघत शिकण्याचा प्रयत्न करत जावा. सायकॉलॉजी म्हणा किंवा डिमांड सप्लाय झोन, हे जे मार्केटचे जे वेगवेगळे घटक आहेत, जे प्राइस ॲक्शनशी निगडीत आहेत, त्याचा देखील अभ्यास करत जावा. प्राइस ॲक्शन जर तुम्ही शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल, तर तुम्ही नक्की एकदा जाऊन चेक करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. चेक करू शकता आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल, त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. आता इकडे जर बघितलं तर काही इतके चेंजेस करण्याची काही गरज वाटते का लेवल्समध्ये? तर मार्केट लेवल टू लेवल आहे. मार्केटने रेजिस्टन्स होता हा फॉलो केलाय का? मार्केट या लेवलच्या वरती नाही गेलं म्हणजे रेजिस्टन्स इकडे फॉलो झाला. डाऊन साईडला जर बघितलं तर ही लेवल आपण सपोर्टची डिस्कशन केली होती 26,000ची. त्या लेवलवरती बघा मल्टिपल सपोर्ट घेतला. मार्केट त्या लेवलवरती कन्सोलिडेशन केलं. म्हणजे की आपण काल लास्ट व्हिडिओमध्ये ही नो ट्रेडिंग झोन डिस्कशन केला होता 60 पॉईंटचा. आणि डाऊन साईडला जर बघितलं फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, त्या लेवलवरती पुल बॅक घेतला. आणि आत्ता जर बघितलं तर ही जी बुलिश मोमेंटम आहे ही 26,000च्या वरती आहे. तर एक राऊंड लेवलच्या वरती आपल्याला निफ्टी क्लोजिंग होताना दिसते. परंतु जर ओव्हरऑल आजचा दिवस जर बघितला तर तो 20 पॉईंट नेगेटिव्हमध्येच आहे. म्हणजे रेडमध्येच आजचा दिवस देखील इकडे निफ्टीने क्लोजिंग केलेला आहे. आता उद्या जर पाहिलं तर निफ्टीची एक्सपायरी आहे आणि त्याचा सपोर्ट काय बनलाय? 26,000ची राऊंड लेवलचा सपोर्ट आहे. रेजिस्टन्स काय बनलाय? 26,060. त्यामुळे इतकं काय आपण इकडे छेडछाड करणार नाहीये. 26,060चा रेजिस्टन्स, 26,000चा सपोर्ट. तर ही काय आहे? नो ट्रेडिंग झोन ॲज इट इज आहे, कारण की मार्केटने त्या लेवलला ब्रेकच केलेलं नाही. ओके. आणि इकडे जर बघितलं तर इकडे छोटासा आपला रेजिस्टन्स बघायला मिळतो. लास्ट टाइम पण इकडे रेजिस्टन्स होता. आता ही जी मोमेंटम आली ही खूप फास्ट होती, गॅप डाऊनमध्ये होते. आता उद्या जर मार्केट नो ट्रेडिंग झोनच्या आसपास किंवा फ्लॅट जर ओपन झाला आणि त्याच्यानंतर जर 26,000ची लेवल जर ब्रेक होती, तर छोटा मोठा डाऊन साईड मोमेंटम बघायला मिळू शकतो. आणि त्या लेवल देखील आपण इकडे मार्क केलेला आहे. 25,950 हा सपोर्ट. आजचा इंट्राडे लोच्या आसपास म्हणजे 25,918. ओके. आणि थर्ड लेवल जर बघितली तर 25,879. या 3 लेवल आपल्याला बघायला मिळत जाते. 1, 2, 3 या 3 लेवल आपल्याकडे आहेत, जे की आपण काल पण डिस्कशन केलं होतं लास्ट एपिसोडमध्ये. तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला हा रेजिस्टन्स आहे. आज पण मार्केटने या लेवलवरती कन्सोलिडेशन घेतले, काहीसा इकडे रेजिस्टन्स फेस केलाय. बेसिकली मार्केटने काय केलं? खाली गेला, गॅप होता तो गॅप फिल केलाय आणि मार्केट या लेवलवरती सस्टेन झालेलं आहे. सस्टेन म्हणजे काय? या लेवलवरती मार्केट येऊन एक ब्रेकआउट देऊन मार्केट या लेवलवरती कन्सोलिडेशन करते. आता 26,060ची जर लेवल निफ्टी जर ब्रेक करतोय तर थोडासा एक बुलिश मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. मग ती जी लेवल आहे 26,100, 26,140 आणि 26,175 या 3 रेजिस्टन्स लेवल आहेत. तर तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बाकी मोठा गॅप अप जर ओपन होतोय 26,060चे ते, तर थोडंसं प्राइस ॲक्शन बघा काय बनते. छोटा मोठा पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक करून जर इंट्राडे हाय ब्रेक झाला, रेजिस्टन्स ब्रेक करून जर इंट्राडे हाय ब्रेक झाला, तर मग या लेवल आपण आता डिस्कशन केलं त्या लेवलकडे निफ्टी जाताना दिसू शकतो. आफ्टर गॅप अप कन्सोलिडेशन एखादा छोटा मोठा बुलिश प्राइस ॲक्शन तिकडे बनते का त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. खूप जास्त मोठा गॅप डाऊन जर ओपन झाला तर मग परत इकडे हा एक सपोर्ट आहे, हा एक सपोर्ट आहे, परत म्हणजे सपोर्ट आहेच. त्यामुळे थोडंसं टाइमपास करून जर एखादी प्राइस ॲक्शन क्रिएट करून जर चॅनल वगैरे तयार करून किंवा ट्रेंड लाईन क्रिएट करून जर ब्रेकडाऊन झाला तर मग आपल्याला इकडे हा डबल टॉप कन्सिडर होईल आणि त्याच्यानंतर एक सेलिंग साईडला मोमेंटम बघायला मिळू शकते. ओके. ओआय डाटा बघूया. त्याची एक्सपायरी आहे 16 डिसेंबर. ओव्हरऑल बघितलं तर ॲट द मनीची लेवल बनते 26,000ची, राऊंड लेवल आहे. कॉल रायटिंग जर बघितलं तर 1.1 CR या लेवलवरती आणि पुट रायटिंग जर बघितलं तर 1.71 CR. ओके. या लेवलची म्हणजे ही जी ॲट द मनीची लेवल आहे, पुट रायटिंग थोडीशी कम्पेअर बघितलं तर हेवी आहे आणि आज मार्केट जवळजवळ बॉटमपासनं 120-150 पॉईंट वरती गेलं ते पुट रायटिंग आपल्याला इकडे बघायला मिळते. आता कॉल रायटिंग जर हेवी बघितली कुठे आहे तर ती आहे 26,100 वरती. 26,100 ही लेवल आहे. परंतु जर आजचा इंट्राडे हाय जर बघितला तर तो याच लेवलच्या आसपास आहे 26,060च्या आसपास. रिसेंट डेचा हाय बघितला तर तो 26,060चा आहे. मग आणि इकडे कन्सोलिडेशन देखील आहे. जर कन्सोलिडेशन करून जर निफ्टीने 26,060 म्हणजे 2 दिवसाचा इंट्राडे हाय जर ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम आपल्याला
26,100 पर्यंत बघायला मिळू शकतो. परंतु जर बुलिश मोमेंटम कंटिन्युएशन राहिला तर हे जे 26,100 वरचे जे कॉल रायटर आहेत हे काय होईल, हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात. मग शॉर्ट कव्हरिंग ट्रिगर होताना दिसू शकते 26,140, 26,175. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर 26,000 टेक्निकल सपोर्ट इकडे आपल्याला बघायलाच मिळतो. टेक्निकल पण आहे, राऊंड लेवल पण आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर पुट रायटिंगवरती देखील आपल्याला हेवी पुट रायटिंग जवळजवळ 1.71 CR या लेवलवरती पुट रायटिंग बघायला मिळते. आता पुट रायटिंग हेवी आहेच आहे. ट्रेंड लाईन किंवा जर छोटा मोठा टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाली 26,000ची आणि 26,000च्या खाली जर निफ्टी जायला लागला तर हे जे पुट रायटर आहे जे की इतके ॲग्रेसिव्ह आहे ते थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि तिकडनं एक नेगेटिव्ह मोमेंटम डाऊन साईड मोमेंटम ट्रिगर होताना दिसू शकते. 25,950 फर्स्ट लेवल, 25,918 सेकंड आणि 25,881 थर्ड लेवल. या लेवल आपण डिस्कशन केलं. हे छोटे छोटे सपोर्ट इकडे आपल्याला बघायला मिळतात. आणि ओव्हरऑल प्राईस जर बघितली आपण कंबाईन प्रीमियम 70 आणि 45 तर साधारण 110 115च्या आसपास प्रीमियम आहे. ओके प्रीमियम आहे, खूप हाय पण नाही, खूप लो पण नाही. आणि जर मार्केट कन्सोलिडेशन करत राहिलं तर 26,000 आणि 26,100 इकडे आपल्याला इकडे 26,000 वरती बघितलं तर हेवी कॉल रायटिंग आहे आणि पुट रायटिंग देखील आहे. तर थोडंसं मार्केट बघायला मिळते. आज पण इकडे कन्सोलिडेशन केलं तर उद्या देखील इकडे जर मार्केट फ्लॅप ओपन झालं आणि स्लो जर राहिलं तर या रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. त्यामुळे नो ट्रेडिंग झोनवरती विशेष लक्ष ठेवू शकता. त्यामुळे नो ट्रेडिंग झोनवरती थोडंसं लक्ष ठेवा. ओके. बँक निफ्टीच्या लेवल बघूया. बँक निफ्टीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची व्हॉलॅटिलिटी सुरुवात होती. एक वेगळ्याच प्रकारचे झिगझॅग मोमेंटम होती. म्हणजे पहिली कॅन्डल जर बघितलं तर ही पहिली कॅन्डल आहे 5 मिनिटाची. म्हणजे पहिल्या कॅन्डलमध्येच सगळं यांनी राडा घालून ठेवला होता बँक निफ्टी आणि ही 5 मिनिटात चार्ट आहे बँक निफ्टी बँकचा. त्याच्यानंतर जर बघितलं तर पूर्णतः कन्सोलिडेशन करत बसला पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये. इन्साइड कॅन्डल झाली, परंतु इतकी मोठी इन्साइड कॅन्डल तर तिकडे थोडंसं ती म्हणू शकतो आपण सेटअप खराब करून टाकला. ओके. आता इकडनं जर बघितलं तर इंट्राडे हाय ब्रेक झाला, त्याच्यानंतर बुलिश मोमेंटम म्हणजे बघितलं तर ही कॅन्डल 5 मिनिटाची आणि ह्या 2-3 कॅन्डल ह्या जर कॅन्डल सोडल्या तर पूर्णमध्ये मार्केटमध्ये जर बघितलं हे बँक निफ्टीचा चार्ट जर बघितलं तर पूर्णतः एक कन्फ्युजनमध्ये होता. ओके. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया कारण की लेवल पण इतकं काही फ्रेश लेवल जर आपण ड्रॉ केला तर बरं होईल. बिकॉज मार्केटने थोडंफार रेजिस्टन्स त्या लेवलवरती दाखवलं आहे. आता जर बघितलं आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती तर हेच लास्ट टाइम पण आपण डिस्कशन केलं होतं की ही जी रेंज आहे ही रेंज खूप वेळ झाले बँक निफ्टी फॉलो करतो. म्हणजे इकडे जर बघितली ही डेट जर बघितलं तर नोव्हेंबर 25 आणि आता जर बघितलं तर डिसेंबर 16. ओके. ऑलमोस्ट 1 मंथ झालाय की याच रेंजमध्ये काय आहे कन्सोलिडेशन बघायला मिळते. काही नाही आहे 59,800 आणि 59,759,000च्या आसपास म्हणजे 800 पॉईंटमध्ये ऑलमोस्ट एक महिना झाला की कन्सोलिडेशन बघायला मिळते. त्यामुळे या रेंजमध्ये जर तुम्ही बघितलं तर या रेंजमध्ये डायरेक्शन कुठलं नाही आहे मार्केटकडे. आपण याला ना बुलिश कन्सिडर करू शकतो ना बेरिश कन्सिडर करू शकतो. ओके. त्यामुळे थोडंसं काय होतं ॲज अ ऑप्शन बाहेर तिकडे मार्केटला जर आपल्याला ट्रेंड माहिती नसेल तर मग थोडंसं आपल्याला अपसाईडला जायचं आहे का डाऊन साईडला जायचं ते कन्फ्युजन तयार होतं. आणि ज्यावेळेस कन्फ्युजन असतं मार्केटमध्ये त्यावेळेस तुम्हाला माहिती काय होतं. ओके. आता ओव्हरऑल जर बघितलं आपण 5 मिनिट टाईम फ्रेमवरती परत जाऊया. रिसेट केला आहे चार्ट. ॲनालिसिस आवडत असेल, काही तुम्हाला शिकायला मिळत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगत जावा आणि लाईक नक्की करत जावा. रेजिस्टन्स 2 दिवसाचा रेजिस्टन्स आहे बघा तो 59,550च्या आसपास. सपोर्ट जर बघितलं तर ही लेवल एक सपोर्ट लेवल बघायला मिळते. आणि आपण मार्क करूया. तर इकडे जर बघितलं तर जेव्हा या लेवल ब्रेकडाऊन झालं होते तर एक शार्प डाऊन साईड मोमेंटम आली होती. इकडे जर बघितलं ही लेवल रेजिस्टन्स घेऊन खाली थोडासा मोमेंटम दाखवला होता. इकडे पण बघितलं तर ह्या पद्धतीने ही लेवल जेव्हा ब्रेक झाली त्यावेळेस खालीपर्यंत गेलं होतं या लेवलपर्यंत आणि तीच लेवल आता आपण काय केली मार्क केलेली म्हणजे कुठली लेवल आहे 59,373.
ही लेवल मार्क केली. मल्टिपल टाईम इकडनं रिजेक्शन घेतलं होतं. इकडे पण छोटं-मोठं दाखवलं, परंतु त्याच्यानंतर आला नाही खाली. आत्ता जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे 2 दिवसाचा इंट्राडे हाय सेम आहे. म्हणजे त्या लेवलवरती थोडंसं आपल्याला रेजिस्टन्स स्ट्रॉंग बघायला मिळत आहे. मग काय रेंज बनली इकडे? 59,550, 59,373. साधारण जर बघितलं तर 300 पॉईंटची इकडे रेंज आपल्याला निफ्टी बँकमध्ये बघायला मिळते आणि हा नो ट्रेडिंग झोन आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर हा एक हाय आहे. त्याच्यामध्ये आपण इकडे जर बघितलं तर आणखी इकडे रेजिस्टन्स आहे. हे 2 लेवल आपल्याकडे आहेत. 2 रेजिस्टन्स आहेत आपल्याकडे बुलिश साईडला बँक निफ्टीमध्ये. 59,550 2 दिवसाचा इंट्राडे हाय जर ब्रेक होते तर 59,668 आणि 59,700, 59,800 राऊंड लेवल आहे. फर्स्ट लेवल, सेकंड लेवल विचार करू शकता. दोन्ही लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. डाऊन साईडला सपोर्ट जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे. त्यानंतर बघितलं तर आजचा इंट्राडे लो. सपोर्ट 59,373. छोटासा टप्पा खाऊन जर ब्रेक होते तर मल्टिपल टाईम तुम्हाला दाखवलं इकडे सेलिंग प्रेशर दाखवते. त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर 59,237 ही फर्स्ट लेवल आहे, जिकडनं फिरून ब्रेकआउट आला होता. सेकंड लेवल जर बघितलं तर आजचं कन्सोलिडेशन या लेवलवरती छोटे मोठे सपोर्ट पण होते. 59,146 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 59,054. या 3 लेवल आपल्याकडे बघायला मिळते. 1, 2, 3. ओके. गॅप अप जर ओपन होतोय तर हा रेजिस्टन्स लेवलच्या वरती ओपन होतो. आता हा सस्टेन होतोय का नाही गॅप अप ते बघणं गरजेचं आहे. सस्टेन जर झाला, अर्धा पाऊण तास जर कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर रेंज करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर छोटा मोठा बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. मग ही जी लेवल आहे ही थोडीशी आपल्याला बुलिश फ्लॅग एंड पोल पद्धतीने बघायला मिळू शकते. आणि डाऊन साईडला जर बघितलं तर गॅप डाऊन जर ओपन झाला तर मग थोडंसं या रेंजमध्येच येतो आणि ती रेंज थोडीशी कन्सोलिडेशनची आहे. तर गॅप डाऊन नंतर थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. ओके. सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्स देखील निफ्टीप्रमाणेच आहे. लेवल टू लेवल आहे. त्यामुळे कुठल्या लेवल इकडे असं काही चेंजेस करायची शक्यता नाही आहे. कारण की लेवल टू लेवल आहे. कारण सपोर्टवरती आला. रेजिस्टन्स देखील व्यवस्थित फॉलो केला आहे. पुलबॅकची लेवल जर बघितलं तर ती देखील एक राऊंड लेवलवरती पुलबॅक घेऊन वरती गेला आहे. ओके. आता छोटी मोठी इकडे आपल्याला अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते. इकडे देखील होती, परंतु हा ओपनिंगमध्ये सेलिंग प्रेशर थोडासा गॅप डाऊनमध्ये होता. कॅन्डल थोड्याशा मोठ्या होत्या, त्यामुळे तिकडे कारण की सडन मोमेंटम होता. इकडे जर बघितलं इकडे ट्रेंड लाईन आहे, मल्टिपल सपोर्ट आहे. फ्लॅट ओपन झाला किंवा नो ट्रेंड झोनच्या आसपास ओपन होत असेल, त्याच्यानंतर जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे 85,000 पहिला सपोर्ट बनतोय. सेकंड सपोर्ट आजचा इंट्राडे लो 84,890च्या आसपास आणि तिसरा सपोर्ट जो आहे तो 84,770. तो कुठल्याही लेवल आपण डाऊन साईडला चेंजेस केलेले नाही. बुलिश साईडला जर बघितलं तर 85,361 ही लेवलवरती रेजिस्टन्स आहे. लेवल जर ब्रेक होते तर 85,490, 85,583 आणि 85,671 या बुलिश साईडला लेवल बघायला मिळत आहे. गॅप अप जर बघितलं तर ही जी रेजिस्टन्स लेवल आहेत, जोपर्यंत या लेवलच्या वरती कुठे ना कुठे आपल्याला प्रायजेक्शन बनत नाही जाताना किंवा खूपच मोठा गॅप अप झाला तर एक छोटे मोठे पुलबॅक देऊन जर गॅप फिल करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर बुलिश साईडला परत ट्रॅव्हल करू शकतो सेन्सेक्स. गॅप डाऊन जर ओपन झाला तर थोडंसं आपल्याला रेंजमध्ये अडकताना दिसू शकतं. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, एक्सपायरी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे लेवल समजले असतील. आणि ओव्हरऑल जर चार्ट बघितला तर थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.